शहरातील पुष्पक कॉलनी परिसरातील शंकर मंदिरातून चोरीला गेलेली अष्टधातूची पंचमुखी नागाची मूर्ती अवघ्या 24 तासात शोधून काढत कोल्हापूर गेट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार न्यू पुष्पक कॉलनी येथील शंकर मंदिराचे सचिव तथा ऑटो चालक अरविंद केशवराव डबरे यांनी 11 जून रोजी मंदिरातील सुमारे 7,000 रुपयांची किमतीची अष्टधातूची पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला गेल्याची तक्रार दिली होती। सकाळी पूजा करताना मूर्ती मंदिरात होती, मात्र संध्याकाळी दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना ती दिसून आली नाही। तक्रारीवरून कोल्हापूर गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला। तपासादरम्यान संशयित दीपक शंकरराव मारवाडी वय वर्ष 34 राहणार मूळ हातगाव जिल्हा अकोला सध्या पुष्पक कॉलनी अमरावती याला अटक करण्यात आली। पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली पंचमुखी नागाची मूर्ती जप्त करून गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला। अवघ्या एका दिवसात मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत कोल्हापुरी गेट पोलिसांनी आपल्या तत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे।